नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अपर तहसीलदार कार्यालय मीरा भाईंदर तर्फे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थिती जिल्हाधिकारी कृष्णराव पांचाळ, ठाणे जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील मॅडम आणि तहसीलदार निलेश गोंड यांनी आयोजित केला। या कार्यक्रमाची प्रस्तावना उर्मिला पाटील यांनी केली। या कार्यक्रमामध्ये तहसीलदार निलेश गोंड यांनी सर्व शिबिराची माहिती दिली। चला तर पाहूयात, अपर तहसीलदार मीरा भाईंदर निलेश गोंड बोलत आहेत। प्रथम नागरिका महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आमचे जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ साहेब, आमच्या उपजिल्हाधिकारी सामान्य भालके मॅडम, उपविभागीय अधिकारी ठाणे उर्मिला पाटील मॅडम, उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका, तसेच उपस्थित सर्व इथं कॅम्पसाठी उपस्थित असणारे सर्व नागरिक, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आमच्या प्रांत मॅडम यांनी आता आपल्याला थोडक्यात या आयोजनामागचा थोडक्यात उद्देश त्यांनी समजून सांगितलेलाच आहे। परंतु आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला काय काय लाभ मिळणार आहेत किंवा आपण इथं काय करू शकतो त्या संदर्भाने मी थोडक्यात माहिती देणार आहे। आपण हा जो आपला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान याबाबत महाराष्ट्र शासन आणि आमच्या महसूल मंत्रालयाकडून जे निर्देश प्राप्त झाले त्याचा प्रामुख्यानं एकच उद्देश आहे की जनतेला मिळणाऱ्या सेवा ह्या एकाच छताखाली आणि एकदम वेगवान स्पीडने ते मिळाल्या पाहिजेत, हा याच्या प्रमुख उद्देश आहे। तसेच आपल्याला एकाच छताखाली विविध जे विभाग आहेत आपले त्यांना सामावून घेऊन जनतेला एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे। आज आपण या ठिकाणी जे कॅम्पचे आयोजन केलेलं आहे या बाबतीत आपण जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून आपण नियोजन करत होतो। विविध लोकांना आपण पोहोचून आमचे तहसील कार्यालय सेतू, आमचे जी सर्व विहिली आहेत यांच्यामार्फत आम्ही दाखल्यांचं अर्ज भरून घेतले। आज जे अर्ज भरून घेतले किंवा जे हे करून घेतले त्यांचं आज आपण इथं वाटपसुद्धा ठेवलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं महसूल विभागाच्या संदर्भात शैक्षणिक दाखल्यांचं वाटप आहे। आपण अपर तहसीलदार कार्यालय मीरा भाईंदर यांच्यातर्फे आपण 4 शाळा आणि महाविद्यालयामध्ये दाखले वाटपाबाबत शिबिर घेतले होते। त्या दाखल्यांच्या वाटपामध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। त्या बाबतीतही आपण त्याचं प्रमाणपत्रांचं वाटप आज इथे ठेवलेलं आहे। वन हक्क कायदा 2006 याबाबत आपल्या ज्या आदिवासी बंधू भगिनी यांना जे वनपट्टे मंजूर झालेले होते त्या वनपट्ट्यांच्या 7/12वरती आपण नोंदी घेऊन आज त्या सर्व वनपट्टेधारक हजर आहेत, त्यांना आज आपण 7/12चं वाटप पण इथं करणार आहोत। तसेच आपण हस्तलिखित 7/12 हा संगणकीकरण करताना काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करून त्याबाबत 7/12चंही वाटप आज इथं करणार आहोत। काही वारस नोंदी ज्या आहेत चुकीने राहिलेल्या त्या वारस नोंदी केलेल्या 7/12चं पण आज आपण इथं वाटप करणार आहोत। पूर्वी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरती पूर्वीच्या काळी पुरुष वारसांना कब्जेदार सदरी रोबडदार सदरी घेतलं जायचं आणि महिला वारसांना इतर अधिकारामध्ये ठेवलं जायचं। ही अशी एक चुकीची पद्धत होती। त्याच्यामध्ये पण आपण असे 7/12 आयडेंटिफाईड करून शोधून त्याच्यामार्फत आपण महिलांच्या नोंदी पुरुषांच्या नोंदी बरोबरच सामायिक सहिष्येदार म्हणून आपण घेऊन आता त्यासुद्धा 7/12चं आपण वाटप करणार आहोत। तसेच महत्त्वाचं म्हणजे 1920 या काळापासून ते आतापर्यंत जुन्या काळामध्ये 7/12च्या इतर अधिकारामध्ये तगाई कर्जे, तगाई बोजे, तारणगहाण होते किंवा सावकारी कर्जाचे पण आपल्याकडं बोजे होते। असे सुद्धा बोजे हटवून जे सुधारित केलेले 7/12 वाटप करण्याची आपल्याला सूचना होत्या त्या सुद्धा 7/12चं आज आपण वाटप करणार आहोत। तसेच ज्या सामाजिक न्याय विभागाच्या ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना,
अपंग निवृत्ती वेतन योजना, या योजनेचे लाभार्थ्यांनी जे आपल्या मीरा भाईंदरमधील काही लाभार्थ्यांनी जे अर्ज केले होते, अशा पात्र लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण प्रमाणपत्र देणार आहोत. आमच्या महसूल विभागासोबतच इतरही विभाग ज्यांना आपल्या सोयीसाठी आम्ही या कार्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं, असे म्हणजे उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय ठाणे, शिधा वाटप कार्यालय भाईंदर, समाज विकास विभाग महानगरपालिका मीरा भाईंदर, सार्वजनिक आरोग्य विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका, आमचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे आणि नगर विभाग नगर विकास विभाग मीरा भाईंदर, अशा इतर सर्व विभागांचे मार्फत सुद्धा त्यांना आपण 15 ते 20 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं की तुम्हीही या अभियानामध्ये सामील होऊन आपणही लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी हे स्वीकारून त्यांचे सुद्धा बरेचशा प्रमाणामध्ये दाखले वाटप आज इथं केलं जाणार आहे. यासोबतच सर आपण जी आपली अकृषक परवानगी सनद तसेच अकृषक आकारणी कर रद्द करण्याबाबतची जी आपला शासन निर्णय आला होता 10 फेब्रुवारी 2026ला, त्या संदर्भात पण आज आपण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमदार महोदयांच्या निर्देशानुसार आपण यात हा कार्यक्रम घेतला होता. तर याच्यामध्ये प्रामुख्याने हा शासन निर्णय का काढण्यात आला आणि याचा काय उद्देश आहे, तर पूर्वी कोणतीही जमीन अकृषक करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्राधिकृत अधिकारी यांची परवानगी घेऊन जमीन अकृषक करावी लागत असे. जमीन अकृषक केल्यानंतर त्यासाठी बांधकाम परवानगीसाठी महानगरपालिका यांच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागत असे. महानगरपालिका यांनी बांधकाम परमिशन दिल्यानंतर परत आपल्याला अकृषक वापराच्या सनदसाठी महसूल विभागाकडे यावं लागत होतं. परत ती सनद घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी महसूल विभागाकडून आपल्यावरती दरवर्षी त्याच्यावरती अकृषक कराची आकारणी केली जात होती प्रत्येक वर्षी, आणि त्याच मालमत्तेवरती बिल्डिंग उभा राहिल्यावरती महानगरपालिकेकडून संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून आपल्याकडं प्रॉपर्टी टॅक्स घेतला जात होता. म्हणजे ही मल्टिपल टॅक्सिंगची जी सिस्टीम होती, तर माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री यांना यांच्या दूरदृष्टी नियोजनाने या संदर्भात शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला की लोकांना कुठेतरी एकाच जागेवरती, लोकांना जास्त जागेवर न जाता एकाच ठिकाणी या सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि टॅक्सेशनच्या हे पण परवानगीचे टप्पे पण कमी केले पाहिजेत. हे कमी करण्यासाठी म्हणून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. याच्यामध्ये आता जी पूर्वी अकृषक परवानगी घेतली जात होती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कडून किंवा संबंधित आमच्या तहसीलदार यांच्याकडून, तर तो आता टप्पा पूर्णपणे याच्यामध्ये रद्द करण्यात आलेला आहे. आपण ज्या वेळेस बांधकाम परमिशन संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून घेणार म्हणजे महानगरपालिकेकडून, त्याच वेळेस आपल्याला बांधकाम परमिशन देते वेळेस बिल्डिंग BPMS प्रणालीद्वारे आपली अकृषक जी रक्कम आहे ती त्याच याच्यामध्ये आपली भरून घेतली जाणार. याच्यामुळे नागरिकांना खूप मोठी सुविधा झालेली आहे. दुसरी गोष्ट की पूर्वी दरवर्षी हा अकृषक कर आकारला जात होता, तर आता दरवर्षी अकृषक कर आकारणी ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आपल्याला वन टाइम म्हणजे एकदाच बांधकाम परमिशन घेताना आपल्याला आधिमूल्याची म्हणजे प्रीमियमची रक्कम भरून कायमस्वरूपी आपल्याला अकृषक आकारणीच्या जे आकारणी केली जाते त्यातून आपल्याला सुटका मिळणार आहे. याच्यामध्ये जो आपण प्रीमियम किंवा अधिमूल्याची रक्कम भरणार आहे ती सुद्धा अतिशय नाममात्र असेल. त्याच्यामध्ये क्षेत्रानुसार म्हणजे आपल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार आपल्याला अधिमूल्याची एक रक्कम भरायची आहे. जर समजा आपल्याकडं 1000 चौरस मीटरपर्यंत जर आपण येण्याची परवानगी घेणार असेल म्हणजे 10 गुंठेपर्यंत, तर त्याच्यावरती 0.10% प्रीमियम भरायचा आहे. म्हणजे 1 लाखासाठी जर आपल्या आणि ती प्रीमियमची रक्कम आपल्या ज्या जमिनीचं बाजार मूल्य आहे त्याच्या प्रमाणामध्ये भरायचे. जर समजा 10 गुंठेपर्यंत आपली 1000 चौरस मीटर जमीन असेल, त्याला जर त्या जमिनीपर्यंत 0.10% जर आपण प्रीमियम भरला तर तो 1 लाख जर व्हॅल्युएशन असेल आपल्या जमिनीचं रेडिरेक्टरनुसार, त्याला ती 100 रुपये फक्त प्रीमियम भरावं लागेल. आणि जर 1 कोटी पर्यंत जर आपल्या जमिनीचं व्हॅल्युएशन असेल तर एकदाच जो अकृषकचा प्रीमियम भरायचा आहे तो फक्त 10,000 रुपये असेल. म्हणजे एकदाच आपल्याला हा प्रीमियम भरला की परत तुमची टप्प्याने दरवर्षी आकारली जाणारी अकृषक आकारणी आता
रद्द केलेली आहे. जर आपली जमीन 10 गुंठेपासून 40 गुंठेपर्यंत असेल म्हणजे 1001 चौरस मीटर ते 4000 चौरस मीटर, आपला 40 गुंठ्याचा जनरली आपण 1 एकर म्हणतो, तर ती 1 एकरापर्यंत 10 गुंठे ते 1 एकरपर्यंत आपली जमीन असेल तर तुमच्याकडून त्याच्या बाजार मूल्याच्या 0.25% 0.25% दरानं तुमच्याकडून आधिमूल्य म्हणजे प्रीमियम आकारलं जाणार. तो 1 लाखासाठी 250 रुपये असेल. जमिनीचं जर व्हॅल्युएशन 1 लाख असेल तर आपल्याला फक्त 250 प्रीमियम येईल, आणि 1 कोटी असेल जमिनीचं व्हॅल्युएशन तर आपल्याला 25,000 फक्त एकदाच प्रीमियम भरावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं दरवर्षी आकारली जाणारी आकृषक आकारणी आणि त्यासाठी घ्यावी लागणारी येण्याची परमिशन याच्यातून आपली आता सुटका झालेली आहे. आता प्रश्न येतो की जर ज्या मिळकती आपल्या पूर्वी येणे झालेल्या आहेत तर त्यांना सुद्धा आपण दरवर्षी समजा सोसायटी असतील किंवा काय असतील त्यांना दरवर्षी आमच्या महसूल विभागाकडून अकृषक मागणीच्या नोटीस येत होत्या. तर आता शासनानं थकीत जी अकृषक मागणी आहे सोसायटींची असेल किंवा कोणाच्या प्लॉटची असेल तर ती आता पूर्ण रद्द केलेली आहे. आणि जर त्यांनी 2001 पूर्वी जर आपलं बांधकाम परमिशन घेतली असेल, सोसायटी असतील किंवा 2001 पूर्वी येणे परवानगी घेतली असेल तर त्यांनी 2001च्या जमिनीच्या बाजार मूल्याच्या दरानं म्हणजे 2001 साली जे रेडी रेकनर रेट होता त्या रेडी रेकनरच्या दरानं ह्या टप्प्यामध्ये जे मागं मी तुम्हाला टप्पे सांगितले की 0.10%, 0.25% या प्रमाणात एकदाच त्यांचं आधिमूल्याची रक्कम भरायची. त्यांच्याकडून भविष्यामध्ये कोणताही अकृषक कर आकारला घेतला जाणार नाही. आता जे 1 जानेवारी 2002 नंतर ज्यांनी बिल्डिंग परमिशन घेतलेली आहे, बांधकाम परमिशन घेतलेली आहे किंवा अकृषक आपल्या जमिनीचं अकृषक करून घेतलेलं आहे त्यांना महानगरपालिकेमार्फत बांधकाम परमिशन ज्या वर्षी देण्यात आलेली आहे, बांधकाम परमिशन त्या वर्षीच्या बाजार मूल्य म्हणजे रेडी रेकनरच्या दरानं त्यांना आधिमूल्याची रक्कम भरायची. तीच जर 10 गुंठ्यापर्यंत जमीन असेल तर त्याच्या व्हॅल्युएशनच्या बाजार मूल्याच्या 0.10% आणि ती जर 1 एकरपर्यंत असेल तर 0.25%, ती सुद्धा अतिशय नाममात्र रक्कम असेल. तर माझी या निमित्ताने इथं उपस्थित असलेले जे सर्व अकृषक खातेदार असतील, सोसायटीचे जे चेअरमन असतील किंवा यांना माझी नम्र विनंती राहील की आपण एकदाच जी नाममात्र जी अकृषक कराची जी आधिमूल्याची रक्कम येणार आहे ती सुद्धा भरून एकदाच भरून या दरवर्षीच्या आकारणीतून आपल्याला सूट घ्यायची आहे, म्हणजे यातून मुक्तता मिळवायची आहे. आता जे हा शासन निर्णय निघाल्यापासून 1 वर्षाच्या आत जर ही आधिमूल्याची रक्कम आपण भरली नाही तर शासनाकडून ती भविष्यामध्ये दंड आणि व्याजासह आपल्याकडून वसूल होऊ शकते. म्हणून 1 वर्षाच्या आत आपल्याला आधिमूल्याची रक्कम आपल्याला भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आजचं हे थोडक्यात मी स्वरूपाने आपल्याला हे सांगितलं.